नमस्कार माझ्या मित्रांनो, मी मनोज आपल्या स्टॉक ट्रेडर या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो। आजचा व्हिडिओ हा ज्यांना स्टॉक मार्केटचं अगदी ABCD पासून शिकायची इच्छा आहे, 12 कडी शिकायची आहे त्यांच्यासाठी। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये IPO कसा येतो, त्याची लिस्टिंग कशी होते, ट्रेडिंगचे प्रकार आणि कॅन्डल स्टिक, फक्त कॅन्डल पाहून कसा आपल्याला आपल्या गुंतवणूकचा किंवा ट्रेडिंगचा निर्णय घेता येईल हे आपण शिकणार आहोत। तर पूर्ण व्हिडिओ बघा। आणि मित्रांनो, पुढे जाण्याआधी कृपा करून हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तिथं जे बेल आयकॉन असतो ना त्याला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन लवकर येईल। आणि लवकर नोटिफिकेशन दिसले तर जो ट्रेड मी देईल उद्यासाठी तो पण तुम्हाला लवकर मिळेल, बरोबर ना? चला बघूया। तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीची स्थापना जेव्हा होत असते तर बघा, कंपनीची निर्मिती ही आपल्या भारतात कंपनी ॲक्ट आहे, त्या कंपनी ॲक्टनुसार कंपनीची स्थापना होते। तुम्ही इथं स्क्रीन पॉज करून वाचू शकतात। तर मित्रांनो, मी एक उदाहरणाद्वारे समजवतोय। समजा तुमच्या शहरामध्ये एक सेट राहतात, त्या सेटचं नाव आपण धरू धनुष सेट राहतात। त्यांचं एक किराणा दुकान आहे। आता किराणा दुकान त्यांना टाकायचं आहे तर ते आधी स्वतःच्या खिशातले पैसे टाकतील, त्यानंतर त्यांना थोडासा व्यवसाय वाढवायचा आहे, त्यांना चिप्सची पॅकेजिंग वगैरे करायची, तर ते काय करतील, एक दोन त्यांच्या मित्रांना घेतील, त्यांना कंपनीचे सहसंस्थापक म्हणूया आपण, ते स्वतःचा पैसा टाकतील। आणखी त्यांना दुसरी शाखा टाकायची शहरातच, तर काय करतील, तर ते बँकेकडे जातील, कारण की भांडवलाची गरज पडेल। बँकेकडे जसं जातील तर बँक त्यांना लोन देते, कर्ज, आणि अर्थात बँकेकडनं जेव्हा कर्ज घेतो त्याच्यावर व्याज तर आपल्याला द्यावंच लागतं। आता व्याज देणं कोणालाही थोडंसं त्रासदायकच राहतं, नाही का? तर मग तरी ते व्यवसाय सुरू करतात, पण त्यांचा व्यवसाय हळूहळू चांगला ग्रोथ करायला लागतो। आणि मग नंतर त्यांना वाटतं की आपले प्रॉडक्ट्स, आपले जे काही नमकीन फरसाण आहे यांना आपण एक ब्रँड म्हणून ओळख निर्माण करून द्यावी आणि पूर्ण महाराष्ट्र भारतात आपण आपला किंवा जागतिक स्तरावर आपला ब्रँड निर्माण करावा। मग ते मोठी फॅक्टरी टाकण्याच्या तयारीत असतात, पण आता मोठ्या फॅक्टरीसाठी त्यांना बँक काही लोन मंजूर करत नाही, आणि समजा बँकने लोन मंजूर केलंच तर त्याच्यावर व्याजही प्रचंड प्रमाणात असतं। मग अशा वेळेस धनुष सेठ काय विचार करतील, ते विचार करतील की आपल्या कंपनीतला थोडासा हिस्सा हा पब्लिकला देऊन देऊ, म्हणजे लोकांना आपल्या कंपनीमध्ये हिस्सेदार बनवू, पार्टनर हिस्सेदार बनवू, थोडासा हिस्सा त्यांना दिला, त्या बदल्यात त्यांच्याकडनं पैसे घेऊ, ते पैसे त्यांना परत द्यायची गरज पडत नाही, यालाच आपण म्हणतो IPO। हे पैसे एकदा जेव्हा IPOत आपण देतो कंपनीला तर ते कंपनीला मिळतात, कंपनी मग त्याचा वापर हा कंपनी विस्तारासाठी करते, काही कर्ज फेडण्यासाठी करते, वेगवेगळ्या कारणांसाठी करत असतात, पण तो पैसा पब्लिकला रिटर्न कोणतीच कंपनी द्यायची गरज राहत नाही, ना त्याच्यावर व्याज द्यायचं आहे, त्या पैशांनी त्यांची कंपनीची ग्रोथच होते, म्हणूनच IPO आणला जातो। ना IPOमधून मग आपल्याला त्या कंपनीत हिस्सेदारी मिळते। तर तुम्ही वाचू शकतात की पहिले फाउंडर्स फंड मी सांगितलं जातं, कर्ज, त्यानंतर व्हेंचर कॅपिटल, प्रायव्हेट इक्विटी म्हणजे मोठे गुंतवणूकदार, ठीक आहे। आणि मी आता जे उदाहरण दिलं याच्यात तुम्ही तुमच्याच परिसरात पाहू शकता, बरेच ब्रँड्स आहे, बिकाजी आहे, बालाजी आहे, हल्दीराम आहे, हे सर्व या प्रोसेसमधूनच पुढे गेलेले आहेत। त्यानंतर IPOची गरज का असते तर इतक्यात सांगितलंच, तुम्ही वाचू शकतात। बरं, IPO काय लगेच तर येत नाही, त्यामागे कंपनीचा काहीतरी परफॉर्मन्स असतो। कंपनीला 5-6 वर्ष स्थापना होऊन जावे लागतात, 5-6 वर्षात त्यांचा नफा नुकसान याचा ताळेबंद हा सर्वांना प्रत्येक वर्ष, आर्थिक वर्ष संपल्यावर हा सादर करावा लागतो की कंपनीने भूतकाळात किती प्रॉफिट कमवला, भविष्यकाळाचं टार्गेट काय, तसंच आम्ही किती लाभांश म्हणजे डिव्हिडंड देऊ शकतो, वगैरे वगैरे गोष्टी करतात। मग अशा वेळेस ते मर्चंट बँकर्सची नियुक्ती करतात, कागदपत्रांची पूर्तता करतात। आणि मित्रांनो, इथे एक DRHP अहवाल येतो, त्याचा आपला पैसे कमवण्याशी काही संबंध नाही, पण त्या DRHP एक त्यांचा अहवाल तयार करावा लागतो आणि तो अहवाल सेबीकडे द्यावा लागतो। आता सेबी काय तर सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया। जसं की भारतात अनेक बँका आहेत, प्रायव्हेट बँका आहे, खाजगी बँका आहे, सहकारी बँका, या 3 प्रकारच्या बँका भारतात आहे। आणि सर्व बँकांना नियंत्रण करण्याचं काम एकमेव सर्वोच्च संस्था करते, त्याला आपण म्हणतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, RBI। RBI ही स्वतः पार्टिसिपेट करत नाही, पण ती सर्वांवर नियंत्रण ठेवते ग्राहकांच्या हितासाठी। त्याच प्रकारे भारतात जेवढे एक्सचेंज आहे
सर्वात मुख्य 2 एक्सचेंज आहे, एक नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE इथं फोटोत पाहू शकता, आणि दुसरे स्टॉक एक्सचेंज आहे BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. ते 100-125 वर्ष जुनं आहे. मुंबईतच दोघांचे मुख्यालय आहेत, आणि यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम ही सेबी करते. सेबी ग्राहक हित जोपासते, आपल्यासारख्या सामान्य किरकोळ गुंतवणूकदारांचं हे करत असते. तर सेबीकडे ते अर्ज करतात, मग सेबी त्याची पूर्ण छाननी करते, आणि त्यानंतर एक 3 दिवस ते 4 दिवसाचा विंडो पिरियड ओपन होतो, ज्या दरम्यान हे IPO म्हणजे काय, इनिशियल पब्लिक ऑफरिंग, यामध्ये जे काही कंपनीचा हिस्सा हा पब्लिकला देणार आहेत, हा हिस्सा देण्याची प्रोसेस सुरू होते. मग याच्यात आपण बीड करतो. त्याचा एक मी सेपरेट स्पेशल व्हिडिओ आणणार आहे की IPO आपल्याला कसा अलॉट करता येईल, केव्हा करायचा, काय करायचं, याची तुम्ही बघा. तो आपण कालांतराने मी हा व्हिडिओ पोस्ट करेनच. तर त्या 4 दिवसाच्या विंडो पिरियडमध्ये गुंतवणूकदार, काही हिस्सा गुंतवणूकदारांना राहतो, काही हा मोठ्या गुंतवणूकदारांना राहतो, हाय नेटवर्थ HNI म्हणतो त्यांना, आणि काही तर म्युच्युअल फंडसाठी राहतो. आजकाल म्युच्युअल फंड तर सर्वांना माहिती. तर हे 3 प्रकारचे गुंतवणूकदार त्या कंपनीचा IPO परचेस करणार, ते पैसे कंपनीला जाणार. पूर्ण सबस्क्राईब झाला तर कंपनीला चांगलंच आहे, कमी सबस्क्राईब झाला तर कंपनीला थोडे कमी पैसे मिळतील. आणि ते 3-4 दिवस झाले का मग ते शेअर ज्यांना अलॉट होतात, हे शेअर्स येतात आपल्या डीमॅट अकाउंटला. ज्यांना अलॉट होत नाही त्यांना मग काही नाही, त्यांनी गुंतवलेले पैसे परत मिळून जातात. आणि 7-8 दिवसांनी ती कंपनी त्यांनी ज्या स्टॉक एक्सचेंजसाठी अप्लाय केलं आहे, आयदर इट मे बी NSE BSE किंवा दोन्ही स्टॉक एक्सचेंजवरती कंपनी लिस्ट होते. आणि लिस्ट एकदा झाली का त्यात मग आपण ट्रेडिंग हे रोज खेळत असतो, ट्रेडिंग करतो, गुंतवणूक करतो. ज्यांना IPO मध्ये शेअर्स मिळत नाही, पण त्यांना वाटतं की कंपनी खूप छान आहे, मला शेअर याच्यात हिस्सा खरेदी करायचा आहे, म्हणजेच दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे, मग आपण स्टॉक एक्सचेंजमध्ये करतो. त्यासाठी आपल्याला लागतं डीमॅट अकाउंट. डिमटेरियलायझेशन, हे डीमॅट अकाउंट जसं बँकेत गेल्यावर सेव्हिंग अकाउंट लागतं, तसं गुंतवणूक करण्यासाठी लागतं डीमॅट अकाउंट. आणि ट्रेडिंग म्हणजे रोजच्या रोज व्यवहार, ते आता मी पुढं सांगतो, त्यासाठी लागतं हे ट्रेडिंग अकाउंट. ठीक आहे. तर IPO पर्यंतचा प्रवास हा आपल्याला कळला की कंपनी कशी लिस्ट केली जाते. तर मित्रांनो, आता स्टॉक मार्केटमध्ये का करते कंपनी, का गरज पडते, तर एवढ्याच सांगितलं. भांडवल गोळा करण्याचं राहतं, फुकटचं आहे, त्याच्यावर परत त्यांना ते पैसे द्यावे लागत नाही. आणि बऱ्याच गोष्टी आहेत की कंपनीचा एक ब्रँड होतो, ओळख मिळते, जागतिक बाजारपेठेत त्यांचं नाव होतो. आणि एक मोरल प्रेशर पण त्या कंपनीवर असतो की जसं स्टॉक प्राईस जर कमी झाला त्या कंपनीचा, तर मग त्यांच्यावर एक नैतिक जबाबदारी येते की आपला परफॉर्मन्स हा वाढवायला हवा, जेणेकरून स्टॉकची प्राईस वर जाते. अशा प्रकारचे ते काही गोष्टी हे होत असतात. आणि आपल्यासाठी काय फायदा होतो, तर अर्थात कंपनी खूप ब्रँडेड आहे. जसं की मारुती सुझुकीचा 22 वर्षापूर्वी एक IPO आला होता 2002-2003 दरम्यान. तर तेव्हा ज्यांनी विचार केला मारुती सुझुकी खूप छान कार बनवते, हिचा भारतातला हिस्सा जे रोडवर सर्व, तेव्हा त्यांनी जे IPO मध्ये किंवा IPO नाही लागला, त्यांनी जेव्हा डायरेक्टली स्टॉक एक्सचेंजमध्ये जेव्हा त्याचे शेअर्स घेतले, तर ते आता तर भरपूर त्यांनी संपत्ती निर्माण केली आहे. आणि 2 नंबरचा फायदा होतो डिव्हिडंड, ज्याला मराठीत आपण लाभांश म्हणतो. डिव्हिडंड हा जे एक पिरियड असतो जवळपास 1 वर्षाचा, तेवढा वेळ जर तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स म्हणजे स्टॉक हे होल्ड केला आहे, तर तो डिव्हिडंड देण्यात येतो. डिव्हिडंड म्हणजे कंपनीला काही फायदा झाला तरच मिळतो, नुकसान झालं तर काही मिळतच नाही. बरं. आणि त्यातल्या त्या डिव्हिडंड हा सर्वात जास्त हे सरकारी कंपन्या देतात, कारण की त्या सरकारी कंपन्यांमध्ये आपल्या केंद्र सरकारची किंवा राज्य सरकारची ज्यांची कंपनी असेल त्यांचा हिस्सा असतो. मग केंद्र सरकारलाही पैसा लागत असतो, म्हणून ते डिव्हिडंड देतात. बरं. ज्या कंपनी डिव्हिडंड जास्त प्रमाणात देतात त्यांचा स्टॉकची प्राईस ही हळूहळू वाढते, तुम्ही चेक करू शकतात. पण ज्या देत नाही, जवळपास खाजगी कंपन्या ह्या कमी डिव्हिडंड देतात किंवा देतच नाही. तर मग त्या का देत नाही, त्या नफ्यात असून पण देत नाही, कारण की ती त्यांचा जो प्रॉफिट असतो हा शेअर होल्डरमध्ये वाटण्याऐवजी तो त्या कंपनीच्या ग्रोथला यूज करतात. त्या कंपनीचा प्रोग्रेस जशी होते तर तो जास्त पटीने आपल्याला फायदा मिळतो. थोड्याशा डिव्हिडंड ची अपेक्षा न ठेवता आपण जर कंपनीच्या ग्रोथवर फोकस केला तर त्या स्टॉकची प्राईस 5 वर्षात 10 वर्षात ती 10 पट 20 पट होऊ शकते. आणि ते जरा जास्त फायद्याचं हे गुंतवणूक म्हणणं समजतं. तर मित्रांनो, आता आपण पाहूया ट्रेडिंगचे प्रकार आपल्या भारतातील.
ओके, तर पहिला आहे सर्व ट्रेडरचा आवडता, सर्वांना इंट्राडे, आजच्या आज खेळ करून नफा नुकसान करून, नुकसान तर करायचंच नाही, नफा करून मोकळे. तर मित्रांनो, रोज स्टॉक मार्केट हे 9 वाजता बरोबर रोज नाही सॉरी सोमवार ते शुक्रवार हे सकाळी 9 वाजता ओपन होतो. तो प्री ओपनिंग सेशन असतो आणि 9:15 वाजता मग आपण त्याच्या ट्रेडिंग ऑर्डर्स टाकायला सुरुवात करतो. 9:15 ते 3:30 वाजेपर्यंत. या 9:15 ते 3:30 वाजेपर्यंतच्या वेळेमध्ये तुम्ही कोणतेही शेअर्स हे बाय केले आणि त्याच दिवशी सेल केले, लगेच केले 1 मिनिटात किंवा 2 तासात, 3 तासात, त्या 3:30च्या आधी, तर या प्रकारच्या ट्रेडिंगला आपण म्हणत असतो इंट्राडे ट्रेडिंग. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतात. इंट्राडे ट्रेडिंगचे काही फायदे आहेत, काही नुकसान आहे. फायदा असा आहे की तुम्ही आजच्याच फायदा घेऊन घरी जो काही तुम्हाला नफा होईल तो फायदा घेऊन तुम्ही बुक करू शकतात. नफा मग तो कमी असू द्या किंवा जास्त असू द्या. तुम्ही एखाद्या शेअर्समध्ये आज बाय केला आणि तुम्हाला असं वाटते की उद्या जास्त जाईल, आणि समजा त्याच रात्री काहीतरी भारत पाकिस्तानचं युद्ध झालं, अचानक सरकार कोसळली, तर उद्या मार्केट हे ऑफकोर्स खाली जाईल आणि तेव्हा तुम्हाला प्रचंड नुकसान सहन करावं लागू शकतं. तर ते नुकसान होऊ नये म्हणून इंट्राडे ट्रेडिंग ही योग्य काही प्रमाणात फायदेशीर असते. तर बघा, लिहिलेचे मी फायदे तुम्ही वाचू शकता. जलद नफा, लिक्विडिटी, भांडवलाची लवचिकता म्हणजे लिक्विडिटी म्हणजे लवकर शेअर विकलं बाय सेल होऊन जातात. मार्जिन ट्रेडिंग हे सर्वात जास्त कामाचं आहे इंट्राडे ट्रेडिंगमध्ये. मित्रांनो, मार्जिन ट्रेडिंग म्हणजे काय? समजा एखाद्या कंपनीचा शेअर हा 1000 रुपयाला आहे, मग तुम्हाला हा काही कालावधीसाठी तो तुम्हाला वाटतोय की तो वाढणार आहे, 1000चा तो 1100 होणार आहे 1 महिन्यात, 2 दिवसात, 1 महिन्यात, 1 वर्षात. तर तुम्हाला 1000चा शेअरसाठी 1000 रुपयेच द्यावे लागतील. पण समजा तुम्हाला जर आजच्याच त्याच्यात खेळ करायचा आहे तर तुम्हाला 1000 न देतात तुमचा जो कोणता ब्रोकर, ज्या ब्रोकरच्या याच्यात तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केलेला आहे, तो लिव्हरेज देतो. म्हणजेच तो काय देतो? सवलत देतो फक्त इंट्राडेसाठी. तर तो सवलत देईल. तो 1000चा शेअर तुम्ही इंट्राडेमध्ये व्यवहार करत असणार तर तुम्हाला 100, 200 तुमचा ब्रोकर ज्या प्रमाणात देत असेल सवलत त्या प्रमाणात तुम्हाला मिळू शकतो. मग समजा त्याने 200 रुपयाला 1000चा शेअर जर दिला आणि तुमच्या अकाउंटला जर 1000 रुपये, तर तुम्हाला त्याचे एका दिवसासाठी म्हणजे इंट्राडेचा व्यवहार करण्यासाठी तुम्हाला त्याचे 5 शेअर घेता येतात. तर तुम्ही 5 शेअरवर तो फायदा किंवा रिव्हर्स नुकसान होऊ शकतं. तर असा मार्जिन ट्रेडिंगचा फायदा, बेनिफिट आपल्याला इंट्राडे ट्रेडिंगमध्ये मिळतो. मग तोटे पण आहेत, वाचून घ्या. जोखीम जास्त ते तर सर्व्हिसकडे, पण सर्वात महत्त्वाचं मनशांती हरवते. ही गोष्ट तर सर्वात महत्त्वाची. जे लोक व्हिडिओ बघतायत, जे इंट्राडे ट्रेड करतात अगदी 50-100 रुपयेसाठी, पण ते फायदा नुकसानसाठी दुसरे काम धंदे सोडून ते मोबाईलमध्ये पाहत राहतात. तर मित्रांनो, याच्यामुळे मानसिक संतुलन बिघडतं. जो रोबोटसारखा आहे, ज्याला वेळ आहे त्यानेच इंट्राडे ट्रेडिंग करावं. कारण याच्यात बरेच माणसाला भावना वगैरे नियंत्रणात ठेवून काम करण्याची गरज असते. इंट्राडे ट्रेडिंगवर मीही करतो, मी सर्वच प्रकारचे ट्रेडिंग करतो. जर इंट्राडेमध्येच खूप फायदा होत असेल तर मीही तात्काळ प्रॉफिट बुक करून ट्रेड आपला क्लोज करतो. ठीक आहे, पुढचा ट्रेडिंग पाहूया, डिलिव्हरी ट्रेडिंग. मित्रांनो, डिलिव्हरी ट्रेडिंग म्हणजे तुम्ही आज शेअर घेतला आणि त्याला तुम्ही आज न विकता उद्या, परवा, 10 वर्ष, 20 वर्ष कधीपर्यंत ठेवता येतं, याला सोप्या भाषेत डिलिव्हरी ट्रेडिंग म्हणतात. म्हणजे आज घेतली काय, मग आता याचे काही फायदे आहे आणि काही नुकसान आहे. आता याच्यात तुम्हाला ते मार्जिन बेनिफिट मिळणार नाही. 1000च्या शेअरला 1000 रुपयेच द्यावे लागतील. पण फायदाही आहे. समजा शेअरचा भाव कमी झाला, 950 झाला, तर तुम्हाला त्याला विकायची काही गरज नाही. तुम्ही त्याला होल्डवर ठेवू शकता. कालांतराने त्याची शेअरची कंपनी चांगली आहे आणि त्या शेअरमध्ये मोमेंटम आहे, तो वाढला तर तुम्ही त्याला वरच्या लेवलला विकू शकता. आणि मित्रांनो, मला काहींनी विचारलं की शेअर्सची कोणत्याही स्टॉकची ही प्राईस कशी वाढते, कशी कमी होते. तर मित्रांनो, हे सप्लाय आणि डिमांडचं काम आहे. ज्याप्रमाणे आपल्याकडे प्लॉटिंग चालतं, प्लॉटिंगचे भाव कसे वाढतात, लोक विकत घ्यायला आले तर एजंट हा प्लॉटचे रेट वाढवून सांगतो आणि कोणी विकत घेणारच नाही राहिलं तर आपोआप ते कमी होतात. याचप्रमाणे शेअर मार्केट चालतं. तिसरा प्रकार आहे स्विंग ट्रेडिंग. हा पण माझा अतिशय आवडता आहे. स्विंग ट्रेडिंग हा व्हेरी शॉर्ट टर्मसाठी म्हणजे 2-4 दिवस
एक आठवडा, एक महिना, 2 महिने जास्तीत जास्त या कालावधीसाठी घेतला जातो. यात जर तुम्हाला वाटत एखादा स्टॉक खालून वर जाईल तर आपण त्याला बाय करतो, वर आल्यावर सेल करतो. आणि समजा एखाद्या स्टॉक वाटत आहे की हा ब्रेकडाऊन होईल, तो खाली येण्याची शक्यता आहे, तर आपण त्याला शॉर्ट करतो, म्हणजे सेल आधी करतो, बाय नंतर करतो. पण मित्रांनो, सेल अगोदर करून बाय नंतर करायचं आहे, तर यासाठी आपल्याला फ्युचर्समध्ये करावं लागतं. ते पण मी आता पुढं एक्सप्लेन येणारच आहे. मित्रांनो, स्काल्पिंग हे फार वेडे लोक आहेत. स्काल्पिंग हा प्रकार मला काही एवढा आवडत नाही. स्काल्पिंग या शब्दाचा मराठीत अर्थ म्हणजे असं आपण दातातनं कोरतो ना, तर थोडासा भाग असा कोरणे. म्हणजे एखाद्या स्टॉकची प्राईस 1000 रुपये येते, 1000चा घ्यायचा आणि 20 पैसे, 50 पैसे, 1 रुपया वाढला का लगेच विकायचा. हा मूर्खपणा आहे. हा तुम्ही करू नका, हा माझा सल्ला आहे. बाकी फायदे तोटे तुम्ही पाहू शकतात. 50 पैसे 1 रुपया तो लगेच तात्काळ वर पण होईल, खाली पण होईल. म्हणजे तुमचा शेअर हा आयदर साईडला देण्याची शक्यता जास्त आहे. पण तुमचा ब्रोकरेज खर्च खूप वाढेल, तुमचा टर्नओव्हर वाढेल, याचा इफेक्ट तुमच्या IT रिटर्नवर पडू शकतो. ठीक आहे, तर याला तुम्ही अवॉइड करणं तेवढंच बरं राहील. त्यानंतर फेवरेट भरपूर जणांची याच्यात बल्ले बल्ले झाली. आणि आजकाल तर वाचतातच तुम्ही 95-90% लोकांनी याच्यात पैसे गमवले. ते म्हणजे ऑप्शन्स ट्रेडिंग. ऑप्शन्स हे सर्व स्टॉक्सला अवेलेबल नाही आहे. हे जे आपले 250-300 स्टॉक आहे, आता सेबीचं सर्क्युलर आलं आहे, आणखी काहीतरी 75 स्टॉक ॲड होत आहेत. चांगलंच आहे. त्या ऑप्शन ट्रेडिंग आहे, त्याच्यात करतात बाय, कॉल, पुट्स. याच्यावर सेपरेट व्हिडिओ आपला येणार आहे, ते मी सांगेल. ही खूप मोठी कन्सेप्ट आहे. याच्यासाठी एकदम मास्टर आपण असू तरच करायचं ऑप्शन ट्रेडिंग. ऑप्शन याच्यासाठी करतो सामान्य गुंतवणूकदार नाही, सामान्य ट्रेडर, की त्याला कमी पैसे लागतात आणि झटपट श्रीमंत व्हायचं असतं. आता झटपट जिथं येतं तिथं मग खटाखट होणारच आहे. ठीक आहे, पाहूया. मलाही आवडतं, मीही करतो, पण योग्य वेळी करायचं. याची सवय नाही, याची ज्याला लत लागते, सवय लागून जाते, मग ते प्रॉब्लेममध्ये अटकतो. ठीक आहे. हां, फ्युचर ट्रेडिंग म्हणजे काय मित्रांनो, तर एक मिनिट मी दुसरी विंडो ओपन करतो. तर मित्रांनो, फ्युचर ट्रेडिंग म्हणजे काय बघा. हे अगदी नीट ऐका. ITCचा हा शेअर कोणत्याही कंपनीचा असू शकतो, पण फ्युचर ट्रेडिंग ही सर्वांना अवेलेबल नाही. 250 ते 300 कंपनीला सध्या अवेलेबल आहे. आपल्या स्टॉक एक्सचेंजला तर 3000हून जास्त कंपनी, पण फ्युचर ट्रेडिंग ही मोजक्या ज्यांना आहे. हां, तर ITCचा शेअर आहे. आता आज त्याचं क्लोजिंग प्राईस किती बघा, 465 दिसते. ठीक आहे, आता मार्केट बंद आहे, पण समजा तुम्हाला याला बाय करायची इच्छा राहिली असती तर बघूया. हे बघा, याला मी बायची क्लिक केलं. ओके, आणि याला एक शेअर घेण्यासाठी आता तो थोडासा लोड घेतो. आपल्याला एक शेअर, ही बघा इथं दिसतंय क्वांटिटी 1, आणि इंट्राडे न करता आपण काय करणार आहोत, लॉंग टर्म. तर 465चा शेअर हे बघा, स्टॉक एक्सचेंज पण आपल्याला चूज करता येतं. BSEवर घ्यायचं का NSE, त्याच्याने काही फरक नाही पडत. हां, पण क्वांटिटी जर तुम्ही एक शेअर ITCचा घ्यायचा आहे डिलिव्हरीमध्ये, याला इक्विटी म्हणतो. इथं फक्त ITC लिहिलं म्हणजे हा इक्विटी, कोणत्याही शेअरचा, ITC, रिलायन्स, HDFC बँक वगैरे. ठीक आहे, तर आपल्याला पूर्ण तो शेअरची जी किंमत चालू भाव आहे 465.45 पैसे, तेवढे पूर्ण पैसे द्यावे लागतील. सोबत इकडं ब्रोकरेज चार्जेस पण लिहिलेलं आहे. याला म्हणतो आपण इक्विटी कॅश ट्रेडिंग. आता समजा याचे आपल्याला घ्यायचे आहेत 1600 शेअर्स 1600. तर तो किती कॅल्क्युलेट करतो बघू. तर तुम्ही बघू शकता. समजा तुम्ही 1600 शेअर्स, मी 1600च काय टाकलं ते आता समजेल तुम्हाला. 1600 शेअर्स तुम्ही घेतले इंट्राडेसाठी नाही, डिलिव्हरीसाठी. 2-4 दिवस तुम्हाला वाटते ITCचा शेअर वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो येत्या 2-5 दिवसात. तर तुम्हाला किती फंड द्यावं लागेल मित्रांनो, किती अमाऊंट द्यायला लागेल बघा, 7,44,720. आणि त्याचे चार्जेस म्हणजे ब्रोकरेज. ठीक आहे, हे बाईंगचे, सेलिंगलाही एवढेच लागतील, थोडेसे कमी होऊ शकतात. ठीक आहे, जेव्हा तुम्ही याच्यातनं एक्झिट करणार तेव्हा. हे कशात लागतं आहे, कॅश मार्केटमध्ये डिलिव्हरी घ्यायला 7,44,000. पण हाच ITCचा जर तुम्ही फ्युचरमध्ये घेतला. आता फ्युचर काय भानगड आहे, तर फ्युचर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करणे. फ्युचर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट, हा कॉन्ट्रॅक्ट असतो.
आता फ्युचर ट्रेडिंगचा कॉन्ट्रॅक्ट हा 1 महिन्याचा म्हणजे महिन्याचा शेवटचा गुरुवार शुक्रवारपर्यंत असतो. ठीक आहे. हां, आता आणि फ्युचर ट्रेडिंग हे जास्त नाही. तर आता जो कोणता महिना सुरू आहे, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, हे 3 महिन्याचेच कॉन्ट्रॅक्ट असतात. त्याच्या पुढचे कॉन्ट्रॅक्ट हा महिना जसा संपेल डिसेंबर 1 जानेवारीला, त्याच्या पुढचा मार्च महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट आपल्याला अवेलेबल होईल. आता फ्युचर्स म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आहे, म्हणजे तुम्ही या जर डिसेंबरच्या शेवटच्या दिवसापर्यंत याच्यातले शेअर्स बाय किंवा सेल हे तुम्हाला करणं बंधनकारक आहे. याला आपण कायमस्वरूपी होल्ड करता येत नाही. हा याचा पहिला ड्रॉबॅक आहे. ओके, म्हणजे याचा तोटा आहे. पण याचे फायदा आहे. समजा इंट्राडे करायचा आहे किंवा 2-4 दिवसासाठी डिसेंबरच्या आधीच आपल्याला व्यवहार पूर्ण करायचा आहे आणि कमी पैशात जास्त नफा मिळवायचा आहे आणि आपण शुअर आहोत ट्रेडसाठी, तेव्हाच याच्यात करायचं आहे. तर काय करावे लागते बघा. याला आपण बाय जर केलं बघा. हां बरं, फ्युचरमध्ये हे लॉट साईज फिक्स असते. म्हणजे मी तिकडं 1600 का टाकले तुम्हाला समजले का? हा आपल्याला फरक स्पष्ट समजावा म्हणून. ही 1600चे आपल्याला बदलता येत नाही. तुम्हाला व्यवहार करायचा असेल तर 1600 शेअर्स किंवा याच्या पटीमध्ये 1600च्या पटमध्ये किती होतील पुढं 3200, 4800, 6400 अशाच प्रकारे एकतर खरेदी करावी लागेल किंवा विक्री. ओके, हे लॉट साईज ही सेबीकडनं ठरवली जाते मित्रांनो. तुम्ही तर बघू शकतात की तेच 1600 शेअर्स जे इकडे आपल्याला इक्विटीमध्ये बघा, इथं ITC लिहिलेलं आहे, तर कितीला मिळत होते 1600? 7,44,000, 7,45,000 समजा राऊंड फिगर. आणि तेवढेच शेअर्स हे बघा इथं ITC काय लिहिलं आहे, DEC म्हणजे डिसेंबर फ्युचर, म्हणजे डिसेंबरच्या एंडपर्यंत याचा व्यवहार कंप्लीट व्हायला जावा, नाही तर ऑटोमॅटिकली तुम्ही नफा नुकसानमध्ये राहो, ते आपोआप त्यातला स्क्वेअर ऑफ करतील. तर तेवढेच शेअर्स आपल्याला केवढ्याला मिळत आहे? फक्त 1,32,000. आणि बघा विशेष म्हणजे डिलिव्हरी चार्जेससुद्धा, ब्रोकरेज चार्जेससुद्धा खूप कमी आहेत. तर हा एक खूप मोठा बेनिफिट हा फ्युचर्सचा असतो. मलाही फ्युचर ट्रेडिंग खूप आवडते. कमी मार्जिनमध्ये आपल्याला जास्त गुंतवणूक करता येते आणि करतो. पण याच्यासाठी माझा अनेक वर्षांचा अभ्यास आहे. तुम्ही व्हिडिओ पाहून हळूहळू शिका, मास्टर बना, नंतर करा. आणि तुमच्या वर्किंग अवर्समधनं वेळ नसेल तर माझे व्हिडिओ रोज रात्री पाहत चला, त्यातूनच तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. ओके, बघूया पुढं मित्रांनो. हे फ्युचर्स ट्रेडिंग पाहिलं आपण. हे बघा, कमी लवचिकता, थोडं लिक्विडिटी काही स्टॉक्समध्ये कमी असते. समजेल तुम्हाला, मी सांगेन, त्याचंही वेळोवेळी मार्गदर्शन करेल. हा व्हिडिओ जरा जास्त मोठा होऊन जाईल, आधीच मी लवकर बोलतोय आणि पुढचं जास्त महत्त्वाचं आहे. तर बघूया. तर बघा, पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे तेच आहे जे डिलिव्हरीला होतं. म्हणजे फ्युचरचा लॉट तुम्ही आज घेतला, आजच्या आज विकला तर इंट्राडे, आणि उद्या परवा विकला तर त्याला आपण म्हणतो पोझिशनल ट्रेडिंग. हे एवढे ट्रेडिंगचे प्रकार भारतीय बाजारात आहे, इंडियन स्टॉक एक्सचेंजमध्ये आहे. आणि आता पुढं जाऊया की जसा IPO आला आणि स्टॉक मार्केटमध्ये खरेदी विक्रीला उपलब्ध झाला का आपण तात्काळ त्याच्यात बाय करू शकतो. अगदी सेकंदात त्याला सेलही करता येतो किंवा उलट पण करता येतो, आधी सेल नंतर बाय. मग आता स्टॉक एक्सचेंजमध्ये सर्वात महत्त्वाचे 2 प्रकारचे ट्रेडर राहतात. तर तुम्ही ऐकलं असेल, मार्केट इज बुलिश, बिग बुल. पिक्चरही मागे खूप मूवी वेब सिरीज गाजली, हर्षद मेहतावर बनली होती ती. बिग बुलिश कोणाला म्हणतात? तर जे नेहमी बाय करण्याचा विचार करतात, जे नेहमी पॉझिटिव्ह विचार करतात, नाही बाबा की आता हा स्टॉक वाढणार आहे, मार्केट पूर्ण वाढणार आहे, बुल रन येणार आहे, तर त्यांना आपण म्हणतो बुल. मागच्या 1.5 वर्षापासून पाहतोच आहे आपलं मार्केट बऱ्यापैकी खूप चांगल्या रीतीने वाढलेलं आहे. आणि दुसऱ्या प्रकारचे राहता मंदीचाच विचार करणारे, तेजीचा विचार यांना आवडत नाही, तेजी करणारे बुल. आणि जे यांना वाटतं की नाही मार्केट आता पडणारच आहे, नेहमी निगेटिव्ह विचार करतात, निगेटिव्हमध्येही पॉझिटिव्ह असतात ते. तर जेव्हा त्यांना वाटतं की आता मार्केट पडणारच आहे, मग याला वरती सेल करतात आणि खाली बाय करतात, अशा लोकांना म्हणतात बेअर, म्हणजे अस्वल. इथं आपल्याला दिसतं. ते 2 प्रकारचे ट्रेडर असतात. काहींची सायकोलॉजी ही सतत गुंतवणूकची असते, काहींची सायकोलॉजी नेहमी वर सेल करून खाली बाय करण्याची असते. आणि दोघं माइंडसेट ज्याला जमतात तो ट्रेडर खूप चांगला बनतो, त्याला आपण स्विंग ट्रेडर म्हणतो. यानंतर काही आणखी ट्रेडरचे प्रकार आहेत. ते चिकनचे छोटा प्रॉफिट काढणार आणि ब्रोकरेजच जास्त भरणार, असे प्रकार आहेत. चिकन कोंबडीसारखे असं ते एक मन नाही, बोलीभाषेतला शब्द आहे स्टॉक एक्सचेंजमधला. आता महत्त्वाचं जसा मी तुम्हाला कॅन्डलस्टिक चार्ट्स दाखवले,
पहिलाच व्हिडिओ आपला त्याच्यावरचा झाला, तुम्ही बघू शकता. तुम्ही जर पाहिला नसेल तर तो नक्की बघा, तुम्हाला खूप खूप फायदेशीर ठरेल. हां, आता कॅन्डल म्हणजे काय, तर कॅन्डल स्टिकचा शोध जपानमध्ये लागला. आणि कॅन्डल म्हणजे काय, तर कॅन्डल ही 1 मिनिटापासून तर एक महिन्यापर्यंतची अवेलेबल आहे, क्वार्टरची पण आहे, इयरली पण आहे. ते एवढं वरची काही पाहत नाही आपण. तर कॅन्डल म्हणजे काय, तर एका वेळेमध्ये, ठराविक वेळेमध्ये खरेदीदार आणि विक्रेते यांनी केलेला व्यवहार, त्या व्यवहाराने कॅन्डल बनते. जर खरेदी करणारे जास्त राहिले तर हिरव्या कलरची, तुम्ही बघू शकता डाव्या साईडची कॅन्डल जी आहे ग्रीन कलरची ती बनेल. आणि विक्री करणारे जास्त आहे, खरेदीदार कमी आहे, तर लाल कलरची कॅन्डल बनते. याला आपण सेलर साईड म्हणतो, याला बायर साईड म्हणतो. ठीक आहे. आता या कॅन्डलचे काही अर्थ बघा. म्हणजे एखाद्या स्टॉकचा भाव इथं ओपन झाला, म्हणजे स्टॉक जसं 9:15 वाजले, आज समजा एका दिवसाची कॅन्डल आहे, तर जसं इथं स्टॉक एक्सचेंज ओपन झालं तर त्या स्टॉकचा, त्या इंडेक्सचा भाव आधी इथं होता, या ॲरो दिसतो इथं ते ओपन झालं. त्यानंतर ती वर गेलेली बघा, ग्रीन झाली, म्हणजे काय, खरेदीदार हे विक्रेते सेलरपेक्षा बायर हे जास्त आले मार्केटमुळे मध्ये, त्याच्यामुळे ही कॅन्डल काय गेली, वर गेली दिवसभरात. ती अगदी ह्या टोकाला गेली, इथं हाय दाखवलाय ना, म्हणजे इथपर्यंत गेली. पण जसा तो त्या लेवलला आला तर त्या लेवलला काहींनी तात्काळ इंट्राडेवाल्यांनी लगेच प्रॉफिट बुक केला, किंवा काहींनी अगोदरपासून होल्ड केलेला असेल अगोदरच्या दिवशी काही भूतकाळात, तर त्यांनी इथं सेल करायला सुरुवात केला आणि त्याला खाली आणलं आणि इथं मार्केट काय झालंय, क्लोज झालंय. मग इथं खालचा लो काय, तर जेव्हा मार्केट ओपन झाला दिवसभराच्या कालावधीत काही काळ बाहेर लोकांनी जोर लावला, नंतर सेलर लोकांनी जोर लावला असेल त्याला खाली आणण्यासाठी, तर ते खाली त्यांनी इथपर्यंत आणलं. म्हणजे एवढा त्या स्टॉकचा काय झाला, आजचा टुडेज लो हा एवढा झाला. पण परत स्टॉक बाय करणारे आले आणि ते स्टॉकला पूर्ण वर घेऊन गेले. आणि इथं मात्र काय झालाय, बरोबर 3:30 वाजता इथं मार्केट क्लोज झालंय. म्हणजे आजचा जो दिवस आहे हा कोणी गाजवला, तर तो गाजवला बायर लोकांनी. म्हणजे आज खरेदीदार जास्त होते, माशावेळेस आपण म्हणतो तेजी बाबा याच्यात. हां, बरं, हे मी एका दिवसाच्या कॅन्डल बाबतीत बोललो. तुम्ही मार्केट चार्टवर पाहिलं तर 5 मिनिटाची कॅन्डलही काढली तर 5 मिनिटासाठी सेम हिशोब आपल्याला करता येईल. आता इकडच्या साईडला बघा, इकडे या कॅन्डलला काय म्हणतो आपण, बेरिश रेड. तर ह्या दिवशी काय झालं असेल, तर जसं मार्केट ओपन झालं, ओपन म्हणजे इथं ह्या लेवलला ओपन झालं असेल, त्याची प्राईज ही जास्त असेल, नंतर बायर लोक आले, प्राईजला वर घेऊन गेले. पण जसे वर आलं तर काहींनी प्रॉफिट बुकिंग आणली, किंवा कंपनीची बॅड न्यूज आली, लगेच सेलर ॲक्टिवेट झाले आणि त्यांनी स्टॉकला सेल करायला सुरुवात केली. तो स्टॉक लगेच खाली आला, येऊ दे, तो लो लेवलला, एवढ्या लोला आला. आता जरा त्याची प्राईस समजा इथं 100 रुपये होती आणि इथं खाली येता 95 रुपये आली. मग अचानक बाकीच्यांना वाटायला लागला, रे 95 म्हणजे हा स्टॉक जरा जास्त स्वस्तात मिळतोय. मग त्यांनी बायर लोकांनी इथून परत जोर लावला आणि त्या स्टॉकला इथपर्यंत आणला. आणि 3:30 वाजता बरोबर इथं मार्केट क्लोज झालंय. पण पूर्ण दिवसभराचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर रेड बनला. याचा अर्थ विक्रेते सेलर हे जास्त होते आणि बायर खरेदीदार हे कमी होते. ठीक आहे. अशा प्रकारे या 2 कॅन्डल मी तुम्हाला सांगितल्या. सर्व ग्रीन रेड या अशाच असतात. समजा कॅन्डल मध्येच अशी राहिलीच, ती कोणताच कलर नाही तर सेंटरला, याचा अर्थ काय, दोघांनी सेम जोर लावलाय. जेवढे खरेदी करणारे होते बायर होते, तेवढेच हे सेल करणारे होते. अशा कॅन्डलला दोजी कॅन्डल आपण म्हणत असतो. ठीक, पुढं पाहूया. हां, हे तेच एक्सप्लेन केलेलं आहे. बरं, ही तीच कॅन्डल आहे, फक्त कॅन्डलची जे एवढा पार्ट असतो जो ग्रीन कलरमध्ये किंवा लाल कलरमध्ये, रेड कलर ग्रीन कलरमध्ये जे दिसतोय, याला त्या कॅन्डलची बॉडी म्हणतात. याला त्या कॅन्डलची बॉडी. आणि हे जे वरचे असतात याला विक म्हणतात. जसा आपला दिवा असतो आणि दिव्याला वात असते, त्याला विक म्हणतात इंग्लिशमध्ये, तसंच यालाही काय म्हणतात, विक. हे वरची खालची. आणि त्यालाच आणखी एक दुसराही शब्द आहे, तो शॅडो. याला वरच्याला आणि खालच्याला शॅडो म्हणतात, कारण की इथं न्यूट्रल ॲक्शन होऊन गेली सेलर बायरची आणि इथं मध्ये मजबूत त्यांची मारामारी झाली. ठीक आहे, मग याला बॉडी म्हणतात. हां, ह्या त्याच कॅन्डल आहे, तुम्ही पॉज करून पाहू शकता. तेच रिअल बॉडी वगैरे मी शॅडो शब्द समजवलं. हां मित्रांनो, आता हे सर्वात महत्त्वाचं. 1 सेकंद, थोडंसं पाणी पितोय. मित्रांनो, आता जो व्हिडिओ याच्या पुढे सुरू राहणार आहे,
हा तुमच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी बदल घडवणार आहे. फक्त कॅन्डल पाहून तुम्ही तुमचं डिसिजन हे घेऊ शकतात. तुम्हाला शेकडो पुस्तकं ते खपवतील काय काय ते, पण माझे व्हिडिओ बघा आणि त्यानंतर तुमचं जे काही योग्य डिसिजन घ्या. बघा, खूप जास्त मला कॅन्डलचे प्रकार आवडत नाही. कॅन्डल्सचे प्रकार म्हणजे 2 कॅन्डल मिळून जे पेयर तयार करतात त्या प्रकारांवर आहे. ह्या पहिल्या 2 ज्या आहे जोड्या, एक आहे बुलिश एंगल्फिंग आणि दुसरी आहे बेरिश एंगल्फिंग. हे 2 माझे सर्वात आवडते. आणि तिसरा आहे दोजी, तोही मी सांगतो. आणि एक इनसाइड कॅन्डल पण आहे. ठीक आहे, इथं हे हरामी नाही, ते हॅरामी आहे, जॅपनीज वर्ड आहे. तिसरी डार्क क्लाउड, थर्ड वन इज रायझिंग सन, तसाच फॉलिंग स्टार पण येतो. पण आधी याला आपण पाहूया बुलिश एंगल्फिंग. आणि मी तुम्हाला रिअल टाईम एक्झाम्पल पण देतो. हे आल्यावर काय करायचे, कसे निर्णय घ्यायचे ते नीट बघा. बुलिश एंगल्फिंग, एंगल्फिंग या शब्दाचा अर्थ आहे गिळंकृत करणे, गिळून टाकणे. आता या 2 कॅन्डल आहे ना, तर बघा ही जी लाल कलरची कॅन्डल आहे, रेड कॅन्डल, ही रेड कॅन्डल काय आपल्याला नोटिफाय करते, तर जो अगोदरचा दिवस होता त्या दिवशी सेलर जास्त होते, म्हणजे त्या दिवशी विक्रेते जास्त होते. मग त्यांनी बाबा दिवस गाजवला, स्टॉकला खाली घेऊन गेले. मग दुसऱ्या दिवशी लगेच काय झालं बघा, इथं हा पॉईंट एवढ्यात मी समजवला, हा म्हणजे ओपनिंग पॉईंट आहे. दुसऱ्या दिवशी काय घडलं, 9:15 इथं ओपन झालं मार्केट. त्यानंतर कुठं जायला लागलं, ते खाली खाली गेलं. पण नंतर ताबडतोब खरेदीदार आले आणि त्यांनी स्टॉकला वर खेचत नेलं. आणि या इथे काय झालंय, दिवस आपला बंद झालाय. मित्रांनो, आता दुसऱ्या दिवशी काय घडलंय की जेवढं अगोदरच्या आदल्या दिवशी सेलर लोकांनी जेवढा सेल केला होता त्याहून कैक पटींनी जास्त जोर हा बायर लोकांनी लावला आहे आणि कॅन्डलला वर क्लोज केली. आता तुम्ही नीट बघा, याला एंगल्फिंग म्हणजे गिळंकृत केलेली कॅन्डल असं का म्हणतात, तर हा जो रेड कलरची बॉडी आहे कॅन्डलची, तर या ग्रीन कॅन्डलची बॉडी या रेड कॅन्डलच्या बॉडीपेक्षा मोठी असायला हवी. आणि ऑफकोर्स ती शॅडो तर थोडीशी वर खाली असतेच, ती नाही राहिली तरी चालेल, पण बॉडी ही या बॉडीपेक्षा मोठी राहिली तर याला आपण म्हणतो बुलिश एंगल्फिंग. ही पेअर ही जेव्हा एखादा स्टॉक हा डाऊन ट्रेंडला असतो आणि खालच्या साईडला बनली तर या आपल्याला सिग्निफाय करते की आता या स्टॉकमध्ये बुलिश रन येणार आहे. ताबडतोब निर्णय नाही घ्यायचे, दुसरी पॅरामीटर लावायचे आणि त्यानंतर त्या स्टॉकमध्ये एंटर करायचं, शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्मसाठी. ठीक आहे, इंट्राडेसाठी हे गोष्टी नाही आहे. या डेली चार्ट, विकली चार्टवर तुम्ही पहा, खूप सुंदर तुम्हाला रिझल्ट मिळतील. सेम इकडचं उलट आहे त्याच्या. काय झालं, इथं बायर आले आदल्या दिवशी, त्यांनी कॅन्डलवर दिवस गाजवला, पण दुसऱ्या दिवशी काय झालं, स्टॉक वर ओपन झाला, गॅप अप ओपनिंग झाली, पण सेलर लोकांनी जो त्याच्यात सेल केला तो खाली आला. आता या ग्रीन बॉडीला रेड बॉडीने पूर्ण एंगल्फ करून टाकले, गिळून टाकले. म्हणजेच काय डिनोट करते, ही बेरिशपणा म्हणजे स्टॉकमध्ये आता मंदीचे संकेत आहे. ही पेअर आपल्याला कुठं शोधायची, जेव्हा एखाद्या स्टॉकमध्ये अपवर्ड मोमेंटम राहतो तेव्हा टॉपला शोधायची. चला बघूया. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सिप्ला सांगितला होता, मंदीची छाया, मंदी येणार सिप्लामध्ये. आणि बघा, काल आपण या पॉईंटला होतो, आज तर सेलर्सने ॲक्शन केली जबरदस्त. ठीक आहे, हां, पण सिप्लामध्ये काय काय घडलं बाबा, तर बघा तुम्ही जरा, हा राऊंडिंग टॉपचा जो काही मी ड्रॉ केला होता याला याला डिलीट करतोय. मित्रांनो, सिप्ला इथून बघा, डेली चार्ट आहे सिप्लाचा, इथून सिप्ला हा अप ट्रेंडमध्ये होता. आणि या इथे जरा बघा तुम्ही काय घडलं आहे सिप्लाला, एक ब्लू कलरची कॅन्डल म्हणजे काय, बुलिश आहे, म्हणजे खरेदीदार ॲक्शनमध्ये. पण दुसऱ्या दिवशी काय झालं, आणि टॉपवरच घडतं आहे. दुसऱ्या दिवशी या बॉडीने म्हणजेच या कॅन्डल ह्या दिवशी पूर्ण सेलर लोकांनी ॲक्शन गाजवली आहे. आणि या रेड कलरच्या कॅन्डलने या बाहेरच्या कॅन्डलला पूर्ण एंगल्फ केला आहे. म्हणजे या ठिकाणी कोणता जनरेशन झालं, तर बेरिश एंगल्फिंग, मंदीचे संकेत. आणि तेच तर घडलं बाबा, इतक्या फास्ट ॲक्शन आली की ते कालीच ओढून आणली. ठीक आहे, सेम आणखी इकडंच याच कॅन्डलला याच चार्टमध्ये इकडेही आहे. आणि अशा वेळेस काय करायचं आहे, तर आता हे तुमचं जास्त कामाचं राहणार आहे. तर बघा, कधीही एक मिनिट, कॅन्डलने काय झालं, याला सिप्लामध्ये बुल रन होता
आणि या दिवशी म्हणजे 11 मार्च 2024ला बायर्स ॲक्शनमध्ये होते. आणि त्या दिवशी काय घडलं, दुसऱ्या दिवशी काय घडलं तर सेलर लोकांनी जरा जास्त सेल केला. या कॅन्डलला, ब्लू कॅन्डलला रेड कॅन्डलने पूर्ण एंगल्फ केलं. तर म्हणजे ते काय डिनोट करते, बेरिश एंगल्फिंग, मंदीचे संकेत. लगेच मंदी, थोड्या खाली स्टॉक आला. आता अशा वेळीस कसा आपला ट्रेड घ्यायला हवा, एकदम सोपा. तर बघा मित्रांनो, जेव्हा हा एक झोन बनून जातो तर इथं आपण आपली लाईन अशी ड्रॉ करायची. ठीक आहे, याच्या टॉपला इथे रेजिस्टन्स बनून जातो. कधीही हे दिसलं तुम्हाला आणि एखादा स्टॉकमध्ये शॉर्ट टर्मसाठी वगैरे तुम्हाला एंट्री करायची तर बघा, खूप सुंदर टेक्निक मी सांगतोय, तुम्हाला कुठं मिळणार नाही आहे यूट्यूबवर. तर जेव्हा असा बेरिश पॅटर्न बनला आहे, बेरिश एंगल्फिंग पॅटर्न, त्यानंतर स्टॉक खाली आला, परत तिथं आला, एक पहिला टच केला, त्यानंतर परत सेलर लोकांनी त्याला खाली टाकला. आणि जेव्हा असं घडतं त्या स्टॉकला वॉच लिस्टमध्ये ठेवायचं, काही दिवस जाऊ द्यायचे, पैसा जमवून ठेवायचा फंड. आणि बघा त्यानंतर काय झालं आहे, परत स्टॉक तिथंच आला आणि जेव्हा त्याला ब्रेकआउट करतो मित्रांनो, परत प्राईज ॲक्शनसाठी वेट करायचं. जर तुम्ही इथं बाय केलं असतं आणि हा खालचा रिसेंट जो त्याचा लो होता याला स्टॉप लॉस लावला असता, बघा काही दिवसांनी स्टॉक लगेच वर गेला आहे. शॉर्ट टर्ममध्ये आपल्याला छान प्रॉफिट दिला आहे. अगदी सोपी टेक्निक आहे, वेगवेगळे इंडिकेटर लावून तुम्हाला आणखी पोझिशन ॲक्युरेट करता येईल. पण बघा काय सांगितलं, जेव्हा बेअरिश एंगल्फिंग येतो तेव्हा तिथं मल्टिपल वेळा जेव्हा टच होतो, रेजिस्टन्स जेव्हा घेतो स्टॉक, तेव्हा तो जो ब्रेकआउट झाला त्याचा, तर तो आपल्याला छान फायदा देऊन जातो. बघा मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडियाचा चार्ट, या इथे काय झालं आहे, स्टॉक वर गेला, इथं बरोबर बेअरिश एंगल्फिंग पॅटर्न बनला आहे. ब्लू कॅन्डलला दुसऱ्या दिवशी रेड कॅन्डल बनली, स्टॉकने लागोलाग खाली दिला मुवमेंट. आणि इतक्यात तुम्हाला सांगितलं हा एक रेजिस्टन्स झोनचा काम करतो. बघा तिथं स्टॉक आला, तिथं मुवमेंट दिली आणि तिथेच थांबून राहिला. बघा किती दिवस तिथंच बाय सेल होत राहिला. आणि जेव्हा या बरोबर या रेषेच्या वर, या लेवलच्या वर जेव्हा स्टॉकने सक्सेसफुली आपल्याला ब्रेकआउट दिला, तिथेच थांबून नंतर जेव्हा ब्रेकआउट दिला, इतक्यात तुम्हाला त्या सिप्लाच्या एक्झाम्पलमध्ये दिसलं. तसंच इथं सेम आहे. बघा इथं, अरे काय मध्ये झालं, इथं स्टेट बँकचा बेअरिश एंगल्फिंग, त्यालाच परत टच, त्यालाच परत थर्ड टच, आणि तिथेच बराच वेळ थांबले, 4-5-6 दिवस. तिथून ब्रेकआउट दिल्यानंतर बघा किती सुंदररित्या स्टॉकने छान रिटर्न दिला आहे. किती सोपं आहे हो, फक्त अभ्यास करण्याची गरज आहे. आणखी याच्यात कोणते इंडिकेटर वापरायचे ते इंडिकेटर सिरीजमध्ये आपल्या तुम्ही नक्कीच बघा. 460-70ला तुम्ही तर बाय केला असता आणि तो टॉपला कितीपर्यंत गेला आहे तर 530-540, खूप सुंदर रिझल्ट दिले. आणि जसा वर गेला तिथं काय घडलं आहे हे तर माझं सर्वात आवडतं आहे. तर बघा जेव्हा रेड कॅन्डल बनते टॉपवर आणि त्या कॅन्डलला जर रेडनेच एंगल्फ केलं आहे, हे पॅटर्न जेव्हा मिळतो मित्रांनो, अद्भुत रिझल्ट मिळतात. रेड कॅन्डलला रेडने एंगल्फिंग केलं म्हणजे काय, आदल्या दिवशी हे काय आपल्याला सिग्निफाईज करतं आहे, आदल्या दिवशी सेलर ॲक्टिवेट होते आणि दुसऱ्या दिवशी आणखी सेलरनेच त्या बॉडीला पूर्ण एंगल्फ केलं आहे. तर अशा वेळेस तो स्टॉक खाली येतोच. 90% टाईम येतो, 10% तुमचा स्टॉप लॉस घेणार आहे. पण आपली ट्रेडिंगच अशी असायला हवी, ट्रेडिंग स्टाईल असतो, मग तोच ट्रेडर नेहमी प्रॉफिटेबल असतो. तर बघा इथून तो स्टॉक कसा पटापट खाली गेला आहे. बरं मी इतक्यात सांगितलं, जेव्हा सेल करायची वेळ येते आधी शॉर्ट आणि नंतर बाय, तेव्हा मात्र फ्युचर्समध्ये करावं लागतात. ठीक आहे, तर बघा एंगल्फ मित्रांनो, सेम स्टेट बँक ऑफ इंडियाचा चार्ट आहे. स्टॉक काही कालावधीसाठी डाऊन ट्रेंडमध्ये होता, डाऊन ट्रेंड. आणि बघा हे जे पेअर असतात ना, हे आपल्याला वॉच करावं लागतात, त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो. काही रोज 1-2 तास हे मार्केटला द्यावे लागतात, त्यानंतरच हे आपल्याला सर्व काही जमत असतं. असं लगेच तर काही ते एका दिवसात तर कोणी चॅम्पियन होत नाही यात. ठीक आहे मित्रांनो, पुढचं उदाहरण आपण आता याचं पाहूया, बुलिश एंगल्फिंगचं. तर त्यासाठी पहिला क्रायटेरिया काय आहे, तर हा जो स्टॉक, कोणताही स्टॉक हा डाऊन ट्रेंडला असायला हवा. बघा आता BPCLचा स्टॉक आहे, तो डाऊन ट्रेंडला होता. ओके, त्यानंतर या ठिकाणी बघा बरोबर बॉटमला काय घडलं आहे.
तर इथं सेलिंग ॲक्शन आहे आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी बघा ही ग्रीन कॅन्डलने काय केलं आहे, रेड कॅन्डलला पूर्ण एंगल्फ केला आहे आणि किती क्लिअर सिग्नल आपल्याला मिळतो आहे की आता तिथं तेजीचे वारे येणार आहेत. आणि बघा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी स्टॉक खाली आला, पण आज सपोर्ट जो मजबूत बनून गेला आहे बाहेर लोकांचा तो तोडू नाही शकला. आणि जसा याच्यावर क्लोजिंग आली, या वीकच्या वर इथं क्लोजिंग आली, त्यानंतर स्टॉकने छानपैकी रिटर्न्स दिले, 15 ते 20% रिटर्न दिले. आणखी काय हो, ठीक आहे. पुढचं पॅटर्न पाहू. पुढचा कॅन्डलचा प्रकार, कॅन्डलच्या पेअरचा प्रकार हा इनसाइड कॅन्डल. ओके, जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करणार इंट्राडे तेव्हा तुम्हाला हे जास्त कामाला मिळेल. आता तुम्ही हा कोणत्याही टाईम फ्रेमवर लावू शकतात, पण स्मॉलर टाईम फ्रेमवर तो फेल होण्याची शक्यता जास्त असते. तर बघा इथं आवरली टाईम फ्रेम घेतली मी आणि ITCचा स्टॉक आहे, ठीक आहे. ITCचा चार्ट आहे. एका कोणत्या तरी दिवशी तो वर गेला, इथं तुम्हाला एक मोठी कॅन्डल दिसते. बरं, इनसाइड कॅन्डल त्याच्या नावातच आहे, एका कॅन्डलच्या मध्ये दुसरी कॅन्डल छोटी कॅन्डल फॉर्म होणे याला आपण इनसाइड कॅन्डल म्हणत असतो. तर बघा इथे काय झालं, या कॅन्डलच्या बाजूला एक छोटीशी कॅन्डल तयार झाली. आता इनसाइड कॅन्डलवर ट्रेड कसे घेतात, तर जशी ही कॅन्डल जनरेट झाली तर हिचा या स्मॉल याला म्हणता याच्या इनसाइड कॅन्डल. हिचा टॉप जर ब्रेक झाला तर बाय करणे आणि याचा बॉटम ब्रेक झाला तर सेल करणे. तर बघा या कॅन्डलचा लो ब्रेक झाला तर काय केलं आहे, बरोबर तिथं सेल केलं आहे, स्टॉक खाली गेला आहे, ठीक आहे. याचा वर हाय ब्रेक झाला असता टॉप तर काय केलं असतं, आपण बाईंग केलं असतं. तसं आणखी घडलं आहे का, तर हो ना बाबा, इथं पण घडलं आहे. बघा ही एक मोठी कॅन्डल आहे, त्याच्याबरोबर मध्ये ही कॅन्डल आहे, काय झाली, इनसाइड कॅन्डल झाली. हिचा हाय ब्रेक झाला या रेड कॅन्डलचा तर काय करायचं, बाय, आणि लो ब्रेक झाला तर सेल. बघा लो झाला का, नाही, बरोबर वर गेला आणि काय केलं आहे, इथं ब्रेक झाला, इथं बाईंग ॲक्शन आली आणि स्टॉक छानपैकी इंट्राडेमध्ये किंवा 2 दिवसासाठी वर गेला आहे. मित्रांनो, समजवणं वगैरे शिकणं सर्व छान आहे, पण त्याच्यासाठी प्रॅक्टिस असायला हवी. लगेच असे सांगितलेल्या गोष्टीवर ट्रेड घेऊ नका. वेगवेगळे पॅरामीटरही त्याच्यात आपण लावायचे असतात, त्यानंतरच निर्णय घ्यायचे असतात. बघा इथं ही इनसाइड कॅन्डल तयार झाली, या कॅन्डलच्या बरोबरमध्ये ही कॅन्डल आहे, याचा लो ब्रेक झाला खाली, ठीक आहे. तर असं आपण 3 प्रकारचे कॅन्डल शिकलो. एक पुढची आहे पिन बार, त्याचाही या चार्टमध्ये आपल्याला दिसतोय. पिन बार म्हणजे काय, तर बघा एक सेलर किंवा बायरची दुसऱ्याची ॲक्शन सेलरची एकतर बायरने खोडून काढणे किंवा बायरची ॲक्शन सेलरने पूर्णपणे खोडून टाकणे, याला आपण पिन बारच्या याच्यात म्हणतो. बघा पण हे फॉर्म कुठं होता ते महत्त्वाचं आहे. समजा स्टॉक एखादा डाऊन ट्रेंडला आहे, बघा आला आणि इथं ही जो कॅन्डल दिसते मित्रांनो, ही एक हॅमरसारखी वर एक हातोडा आहे, त्याला आपण पिन बार हॅमर म्हणू शकतो. इथं काय घडलं असेल हो, स्टॉक जसा खाली आला, स्टॉक खाली आला आणि त्यानंतर सेलरने खाली आणला, त्यानंतर बायरची ॲक्शन आली, बायरने त्याला वर केला आणि त्याला बरोबर वर क्लोज केला. आता पिन बार कशाला म्हणतो आपण, तर ज्याची बॉडी एकदम छोटी आणि जी शॅडो असते वीक ही खूप मोठी, पण एकाच साईडची वीक, एकतर खालची वीक किंवा वरची. आता खालची वीक मोठी आहे तर याचा अर्थ हा पॉझिटिव्ह सिग्नल देतो, म्हणजे बाईंगचे सिग्नल देतो. आणि हा बॉटमला बनला तर मग खूप चांगला, आणि तसंच घडलेलं आहे. बघा तिथून मार्केट काय गेलं आहे, वर गेलेलं आहे, ठीक आहे. आणि असंच उलटं जर टॉपला घडलं तर ते आपल्याला मंदीचे संकेत देतं. बघूया ते पण आपण. मित्रांनो, पुढचा स्टॉक ONGC, याचा 1 आवरचा टाईम फ्रेम घेतला आहे आपण. बघा स्टॉक वर गेला आणि त्यानंतर या इथली कॅन्डल बघा, ही वरून खाली सेलर्सने पूर्ण दाबून दिली, हा पिन बार तयार झाला. वीक ही मोठी आणि बॉडी अगदी छोटी. मग यानंतर इथून काय मिळतं आहे आपल्याला, एक आता आवरली चार्ट इथं थोडेसे मंदीचे संकेत मिळत आहेत आणि तसंच झालं आहे. बघा त्यानंतर प्राईस खाली गेली, त्यानंतर लगेच काय झालं आहे, तर खालची वीक मोठी आली, म्हणजे लगेच काय मिळत आहे, बाईंगचे सिग्नल मिळत आहेत. पण हे जेव्हा खूप बॉटमला बनतो असं खाली, तर तेव्हा जास्त चांगले संकेत असतात, सिग्नल असतात. पण बघा हे पण एकदम छान आहे. जर हे तुम्हाला दाखवत आहे की इथून मंदी येऊ शकते, तर बरोबर तो झोन काय होऊन जातो आपला, रेजिस्टन्स, हा एवढा झोन रेजिस्टन्सचा होऊन जातो. आणि बघा ना, स्टॉकने तिथंच वारंवार टच केला आहे, स्पर्श केला आहे, आणि तिथं टच करून जसा ब्रेकआउट दिला तर तिथूनच स्टॉकला काय झालेला आहे, तो वर एकदम सुसाट पळाला आहे. तर कोणतीही गोष्ट शिकताना जशी टेक्स्टबुकमध्ये दिली तशीच नाही शिकायची, त्याच्या अपोजिट काय झालं तर तेही खूप कामाचं असतं. तुम्हाला हेड अँड शोल्डरचंही मी मागच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये आपल्या
मी सांगितलं होतं हेड अँड शोल्डर पॅटर्नचा ब्रेक झाला तर उलट चांगलं तिथं बाईंग करायचं, म्हणजे ते आणखी आपल्याला रिझल्ट चांगले देतात. इथं पण आता मी तुम्हाला जे सांगितलं बुलिश इंगल्फिंग, बेअरिश इंगल्फिंग, इनसाइड कॅन्डल आणि पिन बार, याचा भरपूर उपयोग करा. आपल्या ट्रेडिंगमध्ये प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसच तुम्हाला पुढं घेऊन जाईल. आणि बघा, शिका, हे प्रत्येक टाईम फ्रेमवर अप्लाय करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ फार मोठा झाला आहे म्हणून इथं वाइंडअप करतो, पण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पहिलेच नोटिफिकेशन तुम्हाला येईल. ठीक आहे, धन्यवाद.